सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करणं दोन अधिकाऱ्यांना चांगलंच भोवलंय। राजशिष्टाचाराचं उल्लंघन केल्यानं दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। या प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। लाचखोर तलाठ्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारून फडणवीसांना कोणता संदेश द्यायचा होता असा सवाल वैभव नाईक यांनी केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये लाचखोरीला थारा नाही। परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या वेळी स्वागताच्या वेळी दोन लाचखोर ज्यांचं निलंबन झालंय असे तलाठी आणि ज्यावर आम्ही सातत्याने आरोप करतोय की वाळू माफिया या जिल्ह्यामध्ये तर त्यांचा आका कोण आणि खरं तर या तलाट्यांच्या लाचखोर तलाट्यांच्या मार्फत मुख्यमंत्री सत्कार करणं याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे की काय किंवा ह्या मागचा आका कोण ही सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।